नागेश वाडेकर. पहिला बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव शर्मा दाखल झालेत नागेश वाडेकर साठी. पहिला बॉल आखूड टप्प्याचा बॉल यावेळेस वा 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 अप्रतिम फटका पाहायला मिळतोय नागेश वाडेकरच्या बॅट मधून. हा पहिल्याच बॉल वरती बुलंदी पॉवरफुल बिग हिट सिक्सर. पहिल्या बॉल वरती षटकार आलाय. मागील मॅच मध्ये देखील नागेश वाडेकरने षटकाराने सुरुवात केली होती. यावेळी चांगला बॉल आहे. यावेळी आपण जर पाहिलं तर खोलवर टप्प्याचा बॉल ड्राईव्ह केला जातोय. लॉंगॉन क्षेत्ररक्षक तैनात आहे. सिंगल घेतली जाते. मागील बॉल वरती मोठा फटका आलाय. या बॉल वरती सिंगल आली आहे. कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळताना नागेश वाडेकर मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात, जिथे 2 बॉल वरती 7 धावा आलेले आहेत. तिसरा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती ध्रुव शर्मा समाधानसाठी. पहिलाच बॉल यावेळी समाधान फेस करताना पुन्हा एकदा पॉइंटच्या दिशेने खेळून काढला. एक धाव घेतली जाते. दुसऱ्या धावेचा कॉल नाही दिला जात आहे. 3 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये पूर्णत्वास आलाय. धावफलकावरती 8 धावा लागल्या जात आहेत. नागेश वाडेकर की फॅक्टर असणार आहेत त्या मॅच मध्ये, कारण मागील मॅच मध्ये की फॅक्टर ठरलेत. याही मॅच मध्ये त्यांच्यावरतीच पूर्णपणे दारोमदार असणार आहे. जबाबदारी असणार आहे. जबाबदारी घ्यावी लागेल, उचलावी लागेल. त्याच्यानंतर संघाला पुढच्या फेरीमध्ये घेऊन जाण्याचा प्रयत्न देखील करावा लागेल. दरम्यान गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर सज्ज आहे ध्रुव शर्मा. नागेश वाडेकर अवे फ्रॉम द बॉडी ठेवण्याचा प्रयत्न. यावेळेस आपण जर पाहिलं धावचीची संधी डायरेक्ट हिट झाला असता. फेकी थोडीशी खराब पाहायला मिळते. डायरेक्ट हिट एक संधी निर्माण निश्चितच झाली असती. सिंगल येते. सिंगलने वाहुफलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचते 9 आकड्यावरती. 9 रन ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 0 विकेट. सुरुवात चांगली करून दिली आहे दोन्ही फलंदाजांनी. एका बाजूला नागेश वाडेकर, दुसऱ्या बाजूला समाधान. गोलंदाजी ट्रॅक वरती पहिलाच एक चुकीचा चेंडू वगळता बाकीचे 3 चेंडू फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केलेल्या पाहायला मिळतात. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ केला जातोय. बॉल चाललाय सरळ साइड स्क्रीनच्या वरतून. 6 धावांसाठी षटकार. षटकार आलेला पाहायला मिळतोय. 5वा बॉल चुकीचा हाताळला. ओव्हरपी चेंडू हाताळला. त्याच्यावरती आक्रमण केलं समाधानने. याही वेळेस वेग आणि फक्त वेग होता. आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. जोपर्यंत बॅटचा फ्लो खाली येईपर्यंत बॉल मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला होता. ओव्हर नंबर 1 चा खेळ झालाय मैदानाच्या आतमध्ये संपन्न. पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जात आहेत 15 धावा. चांगली सुरुवात, स्वप्नवत सुरुवात करून दिली. मागील मॅच मध्ये देखील आपण जर पाहिला तर नक्कीच या दोन्ही फलंदाजांनी स्वप्नवत सुरुवात करून दिली होती. याही मॅच मध्ये तसंच काहीसं चित्र आहे. दुसरी वर घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती दाखल झालाय. नक्कीच आपण जर पाहिलं तर दर्शन दाखल झालेले पाहायला मिळतात. पहिल्याच बॉलवरती 1 धाव घेतली गेली आहे. सिंगलने दर्शनच्या ओव्हरला सुरुवात झाली आहे. दर्शनला देखील दर्शनीय गोलंदाजी करावी लागेल. दुसऱ्या बाजूला समाधानकारक फलंदाजी करताना पाहायला मिळतात. एका बाजूला नागेश वाडेकर, दुसऱ्या बाजूला समाधान. तिचं आपण जर पाहिलं तर गोलंदाजी ट्रॅक वरती दर्शन दाखल झालेत. यावेळेस आपण जर पाहिलं तर आखूड टप्प्याचा बॉल आणि पुलचा फटका. बॉलला केलं जात आहे स्कोरलेस सीमारेषेच्या बाहेर गुल. धावा मिळतील 6. समाधानच्या बॅट मधून समाधानकारक फटका येताना पाहायला मिळतोय. कुणालच्या अगेन्स्ट आणखीन एक मोठा फटका पाहायला मिळतोय. षटकार येतोय कुणालच्या अगेन्स्ट. पहिल्या बॉल वरती 1 सिंगल आली. त्यानंतर आखूड टप्प्याचा बॉल, त्याच्यावरती केलेला पुलचा फटका, प्रहार आणि देऊन जातोय 6 धाब्यांचा धडाका.
समाधानच्या बॅट मधून षटकार आलेला पाहायला मिळतोय. मागील मॅच मध्ये त्याला सूर गबसला नव्हता, परंतु या मॅच मध्ये समाधानला सूर गबसलेला पाहायला मिळतोय. धावफलकाची टोटल जर पाहिलं तर 22 या आकड्यावरती जाऊन पोहोचली. याही वेळी चांगला बॉल पाहायला मिळतो. ड्राईव्ह केलाय, पुश केले, फक्त एक्स्ट्रा कव्हर क्षेत्राला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तिथे आपण जर पाहिलं तर सिंगलने धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. 23 धावा लागल्या जात आहे. 23 रन ऑन दी बोर्ड. नागेश वाडेकर ऑन स्ट्राईक पाहायला मिळतात. बराच वेळ झाला नॉन स्ट्राईक एंडवरून फक्त मॅच पाहत आहेत, परंतु सध्याच्या घडीला स्ट्राईक वरती नागेश वाडेकर. पहिलाच बॉल फेस करताना यावेळी स्विंग अँड मिस. बॉल पिचिंग झाला, कट झाला, विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला. जसा बॉल पिचिंग झाला तसा थोडासा कट झाला आणि नागेश वाडेकरला बीट केलेलं पाहायला मिळत आहे. सध्याच्या घडीला चर्चेमध्ये असणार हे नाव नागेश वाडेकर पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज कुणाल सज्ज झालेला पाहायला मिळतात. यावेळेस रिव्हर्सचा फटका, चांगला फटका पाहायला मिळतो. डीप मध्ये प्रोटेक्शन आहे. पॉइंटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. मिळेल फक्त आणि फक्त एकच धाव सिंगलने. पुन्हा एकदा धावफलकाची हालचाल होईल. 24 धावा लागल्या जात आहेत. 24 रन ऑन दी बोर्ड. ओव्हर नंबर आपण जर पाहिला तर 2चा खेळ प्रगतीपथावरती असताना शेवटचा एका बॉलचा खेळ शिल्लक आहे. शेवटचा बॉल घेऊन कुणाल गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. समोर समाधान. याही वेळेस समाधानच्या बॅट मधून समाधान करणारा फटका येतोय. बॉल चाललाय सर पुन्हा एकदा सी कॉर्नरच्या डोक्यावरून 7 धाब्यांचा षटकार येताना पाहायला मिळतोय. एसडीजे षटकार. एसडीजे लगातारच्या 3 षटकारासाठी नागेश वाडेकरच्या षटकारासाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज आहे. पहिला आलाय इथून डॉट बॉल येतोय. डॉट बॉल येतोय. आपण जर पाहिलं तर पंचांकडे अपील तर केलं जात आहे. दर्शन पाहायला मिळतात गोलंदाजी ट्रॅक वरती. पहिला बॉल खूपच लांब घालवला होता, पाठवला होता, अक्षरशः शोधून आणायला सांगितलं नागेश वाडेकरने. हो यावेळेस देखील चांगला फटका, चांगला बॉल पाहायला मिळतोय. जिथे फलंदाज बीट झाले, विकेट किपर देखील बीट झाले. बाईच्या स्वरूपात एक धाव निश्चितच घेतली जाते. सिंगलने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचलाय 37 या आकड्यावरती. लगातारच्या 2 6 साठी देखील कॅश प्राइज आहे. आणि रिव्हर्स षटकार आला जर रागेश किंवा मग समाधान कोणाच्याही बॅट मधून आला तरी त्याच्यासाठी यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. बॉलला उंची जास्त. मिळतील फक्त आणि फक्त 2च धावा. 2 धावा प्राप्त होत आहेत याही बॉल वरती. आपण जर पाहिला तर 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती हालचाल होईल. धावफलकावरती लागल्या जात आहेत 39 धावा.
नागेश वाडेकरच्या लगातारच्या 2 षटकारासाठी 500 रुपयाचं कॅश प्राइज आहे. तर दुसऱ्या बाजूला समाधानच्या बॅट मधून जर रिव्हर्सचा फटका आला तर मात्र त्याच्यासाठी देखील कॅश प्राइज आहे. याही वेळेस आपण जर पाहिलं तर समोरच्या दिशेने लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्हचा फटका पाहायला मिळतोय, ज्यावरती एक धाव घेतली जाते. सिंगल नेट स्ट्राईक चेंज होईल, धाव फलकावरती देखील बदलाव होईल. धाव फलक जर पाहिलं तर 40 आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. स्ट्राईक एंड वरती नागेश वाडेकर. शेवटचा बॉल आहे गोलंदाजी ट्रॅक वरती दर्शन सज्ज झालेत. शेवटचा बॉल. इथे मात्र स्विंग आणि मिस, परंतु बॉल थोडासा कट झाला. अगदी उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून जातोय हा बॉल. थोडा जास्तच वळण घेतलेला हा बॉल. पंचांनी देखील वाईट बॉल घोषित केलाय. षटक क्रमांक 3 चा खेळ प्रगतीपथावरती असताना 4 षटकांची असणारी ही लढत. तिसरं षटक प्रगतीपथावरती असणार आहे. नागेश वाडेकर. हो यावेळेस काय घडतंय. स्विंग अँड मिस. वेग होता बॉलला आपण जर पाहिलं तर निश्चितच वळण देखील होतं. जसा बॉल पिचिंग झाला तसा थोडासा कट झाला आणि विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावतोय. शेवटच्या षटकामध्ये कोणाच्या हातामध्ये चेंडू सोपविला जाईल हे देखील पाहावं लागेल. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धाव फलकावरती लागल्या जातात 41 धावा. 4 ओव्हरची असणारी ही मॅच. शेवटचे ओव्हर आहे. कोणाच्या खांद्यावरती जबाबदारी दिली जाईल. माझ्या मते प्रथमच्या हातामध्ये बॉल सोपविला जातोय. मागील मॅच मध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती प्रथमने. शेवटचं षटक आहे. गोलंदाजी ट्रॅक वरती प्रथम दाखल झाले. ऑन स्ट्राईक समाधान. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एअर वरती नागेश वाडेकर. पहिलाच बॉल आखोट टप्प्याचा बॉलला उंची जास्त, एलिव्हेशनची कमतरता, डाऊन द बॉल फिल्डर आहे आणि यावेळेस कुठलीही चुकी होणार नाहीये. पहिल्या विकेट होईल पतन. विकेट येता येता मात्र उशीर झालाय का हे देखील पाहावं लागेल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये यश दाखल होताना पाहायला मिळतात. पहिली विकेट आली आहे. समाधानची विकेट आली आहे, परंतु समाधान बाद होण्याच्या अगोदर आपलं कार्य पूर्णपणे बजावून मैदानाच्या बाहेर आलेले पाहायला मिळत आहेत. तर दुसऱ्या बाजूला तिसऱ्या क्रमांकावरती यश कोठारे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालेत. मागील मॅच मध्ये यशने देखील प्रभावित केलं होतं. समोर दर्शन, त्याने देखील गोलंदाजी करताना मागील मॅच मध्ये प्रभावित केलं होतं. पहिला बॉल यश साठी. यावेळेस ऑन साइडला फक्त दिशा दिली आहे. मनगटाचा वापर करताना पाहायला मिळतोय. यश कोठारीच्या बॅट मधून पहिल्याच बॉल वरती येतोय षटकार. यस जी षटकार आले यश कोठारीच्या बॅट मधून. आखूड टप्प्याचा बॉल. याही बॉलला पूल केलं जात आहे. पाहावं लागेल किती धाब्यांची मोहर लागते या बॉल वरती. या फटक्यावरती फक्त आणि फक्त 2च धावा प्राप्त होत आहेत. 2 धाब्याच्या मदतीने धावफलक पुन्हा एकदा उभारी घेताना पाहायला मिळते. जाऊन पोहोचलंय 48 आकड्यावरती. 49 माफ करा 49 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 49 रन ऑन दी बोर्ड. लॉस ऑफ 1 विकेट. 1 विकेट गमावली आहे. समाधानची विकेट गमावली आहे, परंतु विकेट केल्याचा कुठेही परिणाम मात्र आपल्याला पाहायला मिळत नाहीये यश वरती. पहिल्या बॉलवरती षटकाराला, दुसऱ्या बॉलवरती देखील मोठा फटका आला, परंतु भौगोलिक अडथळा त्यामुळे 2च धाब्यांवरती समाधान व्हावं लागले. याही वेळेस ऑन साइडला वा 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 अप्रतिम फटका पाहायला मिळतोय यश कोठारीच्या बॅट मधून. आणखी नाही हवाई सफर, हवाई हल्ला. चेंडू चाललाय सरळ सीमारेषेच्या बाहेर. षटकार आलेला पाहायला मिळतो. यश कोठारी जणू काही डगआउट मधूनच सेट होऊन आलाय की काय. आता त्याला बॉल टेनिसचा दिसत नाही, तर त्याला बॉल फुटबॉल दिसायला लागलाय असं चित्र पाहायला मिळते मैदानाच्या आतमध्ये.
फलकावरती नजर टाकली तर 55 धावा लागल्या जात आहेत. अजूनही 2 बॉलचा खेळ शिल्लक आहे. 2 बॉल वरती अजून किती धावा येतील हे देखील पाहावं लागेल. दुसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एंड वरून आपण जर पाहिलं ना तर नागेश वाडेकर फक्त बघ्याची भूमिका घेऊन उभे आहेत, कारण दुसऱ्या एंड करून धावा येत आहेत. यश कोठारीच्या बॅट मधून मात्र उंच फटके पाहायला मिळतात. इथे आपण पाहिलं तर डॉट बॉल येतोय, बऱ्याच अवधीनंतर मात्र डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. शेवटचा बॉल आहे, शेवटचा बॉल डॉट आला तर मात्र मॅच मध्ये निश्चितच पुन्हा एकदा शिरकाव करण्याची संधी. अखेरच्या बॉलवरती मोठा फटका आला, एक मोठा टोटल, कारण सामना 4 ओव्हरचा. यावेळी ऑन साइडला टर्न करण्याचा प्रयत्न, समोरच्या दिशेने बॉल चाललाय. बॉलने पुन्हा एकदा आपण जर पाहिलं तर एक धाव घेतली जाते, दुसऱ्या धावेचा प्रयत्न होईल का? अखेरच्या क्षणी बॉल समोर असणाऱ्या ग्रीनला तडकून आतमध्ये येतोय आणि सिंगल येईल. सिंगलच्या मदतीने पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. पहिल्या सत्राच्या समाप्तीनंतर धावफलकावरती लागल्या जातात 56 धावा जिंकण्यासाठी 24 बॉल आणि 57 धावांचं आव्हान आहे. तर जाऊयात पुन्हा एकदा मैदानाच्या दिशेने, जिथे पहिल्या सत्राचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. दुसऱ्या सत्राला होईल सुरुवात. दुसऱ्या सत्रामध्ये आपण जर पाहिलं तर धावा चेस करायचे आहेत. 56-55 धावा धावफलकावरती लागले गेलेत. 24 बॉल 56 धावांची गरज असताना सलामीची जोडी एका बाजूला फैजान, मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच, तर दुसऱ्या बाजूला प्रथम, दुसऱ्या बाजूला गोलंदाजी ट्रॅक वरती आपण जर पाहिलं तर
रितेश पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल या बेस आपण जर पाहिलं तर वाईट बॉल उजव्या स्टेजच्या खूप बाहेरून जाणारा हा बॉल. पंचांनी देखील वाईट बॉलची घोषणा केली आहे. व्हाईट बॉलने मात्र सुरुवात झाली आहे सेकंड इनिंगला. मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच ठरला खेळाडू फैजान दाखल झालाय स्ट्राईक एंड वरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर चॉप करण्याचा प्रयत्न. इथे जर पाहिलं तर निश्चितच डॉट बॉल येतोय. 56 धावांचा पाठलाग करायचा आहे. एक धाव लागली आहे. 55 ची गरज आहे. 23 बॉलचा खेळ शिल्लक आहे. फुललेचा चेंडू समोरच्या दिशेने लॉफ केला जातोय. पाहावं लागेल काय घडतंय. 2च धावा येत आहेत. 2 धावीवरतीच फैजानला समाधानी व्हावं लागतंय. समाधान देखील नाराज आहेत कारण मोठा फटका येत आहे जरूर परंतु तो 6 धावींमध्ये परावर्तित होत नाही. मागील मॅच मध्ये देखील असंच झालं होतं. समाधान फैजानचा बद्दल आपण विचार केला तर पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅक वरती रितेश सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. 3 धावा लागल्या जात आहेत अप्पलकावरती. यावेळेस आपण जर पाहिलं तर पंचांनी नो बॉलची घोषणा केली आहे. नो बॉल असेल हा बॉल आपण जर पाहिला तर पुन्हा टाकावा लागेल. पुन्हा हाताळावा लागेल. इथून आपण पाहिलं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेट संघटनेचा नियम क्रमांक 21 च्या नियमावलीनुसार मात्र गोलंदाजाला दंडित केलं जात आहे. नो बॉल येतोय त्याच्यावरती एक धाव येते. 2 धाब्यांचा बोनस असेल. फ्री संधी असेल. मोठा फटका खेळण्याची निश्चितच प्रथमकडे एक संधी चालू आली आहे. संधीचं सोनं करावं लागेल. मोठा फटका आला तर मॅच ऑन होईल. ही जमेची बाब आहे. मॅच ऑन करण्यासाठी इथून प्रथमला फ्रीडचा फायदा घ्यावा लागेल. फ्रीड्स वरती मोठा हिट लावावा लागेल. उघडा डोळे पहा नेट येणारा चेंडू असेल फ्रीड. यावेळेस लॉफ्ट केलं जात आहे समोरच्या दिशेने. 2च धावा येत आहेत. 2 धाबीवरती समाधानी व्हावं लागतंय. मागील मॅच मध्ये देखील प्रथमच्या बॅट मधून लगातार मोठे फटके येत होते परंतु ते 6 धाबींमध्ये परावर्तित होत नव्हते. 2 धावेच्या मदतीने धावफलक जर पाहिला तर जाऊन पोहोचले 7 या आकड्यावरती. 7 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू खोदून काढलाय. अक्षरशः खोदून काढला. हा फटका पाहायला मिळतोय. वाईडिश लॉंगॉनला क्षेत्ररक्षक तैनात आहे. बॉलला फील करतील. बॉलची फेकी होईल तद्वर निश्चितच एक धाव घेतली जाते. सिंगलने पुन्हा एकदा धावफलकावरती थोडीशी हालचाल होईल. धावफलक जर पाहिला तर 8 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 8 रन ऑन दी बॉल. सुरुवात सावध केली आहे परंतु शेवट गोल करावा लागेल प्रथम आणि फैजानला. प्रथम बॅटिंग करताना आपण जर पाहिलं तर अंकल 11 अंधेरी या टीमने 55 धावा धावफलकावरती लावल्या. 56 धावांचा आव्हान सेट केला होता. यावेळी समोरच्या दिशेने फैजानच्या बॅट मधून येतोय मोठा फटका बॉल परंतु 2च धावांवरती पुन्हा एकदा समाधानी व्हावं लागतंय फैजानला. बॅटिंग करतायत मोठे फटके येत आहेत परंतु 6 धाब्यांमध्ये परावर्तित होत नाहीयेत. कुठेतरी मनाशी खंत बाळगली असेल. माझ्या बॅट मधून मोठे फटके येत आहेत परंतु नशीब देखील मला साथ देत नाहीये. 10 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. ओव्हर नंबर 1 चा खेळ आपण जर पाहिलं तर प्रगती पथावरती असताना 10 धावा धावफलकावरती. यावेळीचा हा बॉल बॅटची कडा घेतली. बॉल चाललाय पॉइंटच्या दिशेने. दूरवरील क्षेत्ररक्षक बॉलच्या दिशेने धावतायत. एक धाव घेतली जाते आणि सिंगलच मिळेल शेवटच्या बॉलवरती देखील. आणि इथून ओव्हर नंबर 1 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 11 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती.
18 बॉल आणि 45 ची गरज असेल. षटक क्रमांक 1 च्या समाप्तीनंतर धावफलकावरती आपण नजर टाकली तर 11 धावा लागल्या जात आहेत. फैजान आणि प्रथम सलामीचे दोन्ही फलंदाज यांच्या बॅट मधून आतापर्यंत मोठा फटका आला नाहीये. फैजानच्या बॅट मधून येत आहेत जरूर, परंतु ते षटकारामध्ये परावर्तित होत नाहीयेत. तर बॉलिंग ट्रॅक वरती दुसरं षटक हाताळण्यासाठी रोहित दाखल झालेले पाहायला मिळत आहेत. यावेळीचा हा बॉल जसा पिचिंग झाला थोडासा कट झाला आणि उजव्या एसटीच्या खूपच बाहेरून बॉल निघून गेला सरळ विकेट किपरच्या दिशेने. ज्या ठिकाणी व्हाईट बॉलची घोषणा केली जाते पंचांच्या माध्यमातून देखील आम्हाला हा व्हाईट बॉलचा इशारा कळवला जातोय. यावेळीचा हा बॉल ऑन साइडला बिगिट केला जातोय. तितकेच चांगले एफर्ट्स पाहायला मिळत आहेत जरूर, परंतु बॉल चाललाय स्क्वेअर सीमारेषेच्या बाहेर आणि फैजानच्या बॅट मधून येतोय हा पहिला षटकार सेकंड इनिंग मधील. आज संपूर्ण दिवसभर आपण जर पाहिलं तर आज आम्हाला घर बसलेही आपण जर पाहिलं ना तर ही स्पर्धा पाहू युट्यूब चॅनल, त्याचबरोबर पंच म्हणून आम्हाला लाभले ते धीरज ओवळे, महेश मकवाना, रुपेश पेडणेकर, रुपेश जी मेस्त्री अपकरा. याही वेळेस ऑन साइडला गुड नॉट टेक और ये दोनच धावा येतात. मोठा फटका येतोय जरूर, परंतु नशीब साथ देत नाहीये. नशीब साथ देत नाहीये या फलंदाजाला. फैजान फलंदाजी करतायत, प्रयत्न करतायत, आपल्याकडून होता होईल तेवढे 100% देत आहेत, परंतु शेवट नशिबापुढे देखील त्यांना झुकावं लागतंय. परंतु प्रयत्न सोडायचे नाहीयेत, कारण प्रयत्न जर आपले सातत्याने करत राहिला तर तुमच्या समोर एक दिवस यशाला देखील झुकावं लागतं. क्षमता आहे, कॅपॅबिलिटी आहे, स्वतःच वरती आत्मविश्वास आहे. त्या आत्मविश्वासाला मात्र सार्थ फलंदाजी करावी लागेल. यावेळेस टायमिंग प्रॉपर आहे. बॉलने केली हवाई सफर, चेंडू सीमारेषा पार. फैजानच्या बॅट मधून येतोय हा षटकार. यस इज फैजान प्रयत्न करत होते, शेवटी त्यांच्या प्रयत्नांना यश आलंय. षटकारामध्ये परावर्तित झालाय हा फटका. फैजानचं मैदानामध्ये राहणं खूप महत्वाचं असेल. मागील मॅच मध्ये प्लेअर ऑफ द मॅच ठरलेत. याही मॅच मध्ये त्यांच्यावरती दारोमदार आहे, जबाबदारी आहे, जबाबदारीचं ओझं आहे. इथून आपण जर पाहिलं तर एक धाव घेण्याचा प्रयत्न जरूर निश्चितच प्रथमचा होता, परंतु फैजानने थांबवलंय. चौथा बॉल यावेळेस आपण जर पाहिलं ना तर डॉट येताना पाहायला मिळतोय. 26 धावा लागल्या जात आहेत धावफलकावरती. 26 रन ऑन दी बोर्ड. जबाबदारी उचलावी लागेल. इथून आपण जर पाहिलं तर पुन्हा एकदा पायावरती केला हा बॉल. संधी होती जरूर निश्चितच फैजानकडे. शेवटचा बॉल शिल्लक असेल. ओव्हर नंबर 2 चा विचार केला तर निश्चितच 5 बॉलचा खेळ मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत संपन्न झालाय. आतापर्यंत 15 धावा या षटकामध्ये खर्च केला पाहायला मिळत आहेत. 26 धावा झालेल्या आहेत धावफलकावरती. आणि इथे काय घडतंय, इथे पंचांच्या निर्णयाचा चला डिक्लेअर झोन मध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. गोष्टांकित क्षेत्रामध्ये बॉल ट्रॅव्हल झालाय. पंचाने देखील एका धाबेचा इशारा केलाय. एकेरी धाबेच्या मदतीने बॉल आपण पाहिला तर षटक क्रमांक 1-2 चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. 27 धावा लागल्या जात आहे जिंकण्यासाठी. आपण जर पाहिलं तर
12 बॉल आणि 30 ची गरज असणार आहे. 12-30चं इक्वेशन. शेवटच्या 2 ओव्हर मध्ये गेलेली ही मॅच. 15 धावा प्रति ओव्हरच्या सरासरीने बनवायच्या आहेत. 12 पैकी 6 बॉल तुम्हाला 6 षटकारामध्ये परावर्तित करायचे आहेत. शेवटचे 12 बॉल आणि 30 धावा. चला मी विनंती करेल मल्हार 11 गिरगाव गोरेगाव टीमने सज्ज राहायचं आहे. जशी मॅच फिनिश होईल तसं आजच्या दिवसातील शेवटची मॅच आपल्याला पाहायला मिळणार आहे. या चालू असणाऱ्या मॅच मधील विजेता संघ त्यांच्या अगेन्स्ट मल्हार 11 गोरेगाव. गोलंदाजी ट्रॅक वरती वर्षित दाखल झाले. तो नंबर 3 मध्ये समोर प्रथम आहेत. पहिलाच बॉल. समालोचन कक्षाला दिलेली मानवंदना. प्रथमच्या बॅट मधून षटकार. यस डीजे. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळतो. यॉर्कर लेनचा पद्धतीचा हा बॉल पाहायला मिळतोय. जिथे आपण जर पाहिलं तर निश्चितच प्रथम कडे प्रत्युत्तर नव्हतं. षटकार आला त्याच्यानंतर मात्र कमबॅक करणारा हा बॉल ठरतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा गोलंदाज वर्षित सज्ज होताना पाहायला मिळत आहेत. हो यावेळेस काय करते. वाईट बॉल आला त्याच्यावरती एक अतिरिक्त धाव. अर्थातच 2 धावांचा बोनस यावेळेस मिळतोय. दोन अतिरिक्त धावा टीमच्या टोटल मध्ये जोडल्या जात आहेत. टीमची टोटल 2 धावेच्या मदतीने जाऊन पोहोचली आहे. 35 या आकड्यावरती अजूनही 22 धावांची गरज आहे. दहा 22चं इक्वेशन. 10 बॉल आणि 22 धावांची गरज आहे. 22 धावा 10 बॉल 22 धावा. एका बाजूला फैजान दुसऱ्या बाजूला प्रथम. तर गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वर्षित दाखल झालेत. पहिलाच बॉल यावेळी आपण जर पाहिलं तर फैजान फेस करताना बॉल चाललाय सर गोशंकित क्षेत्रामध्ये ज्या ठिकाणी एकच धाव मिळेल. सिंगलने धाव फलक पुन्हा एकदा जाऊन पोहोचलाय 36 या आकड्यावरती. 9-21 समीकरण. 9 बॉल 21 धावा. 9-21 समीकरण. यावेळेस फुलटॉस बॉल. पंचांचा इशारा येतोय. हा असेल लो बॉल आणि इथून 2 धावा देखील येताना पाहायला मिळत आहेत. तर काय 3 धावा तब्बल या बॉल वरती आलेला पाहायला मिळत आहेत. समीकरण बदलत आहे. जो संघ पहिले 2 षटक मॅच मध्ये वरचढ ठरला होता, मॅच मध्ये पूर्णपणे वरचढ होता, तो संघ आता मात्र पिछाडी वरती जाताना पाहायला मिळतोय. एका बाजूला अंकल 11 अंधेरी तर दुसऱ्या बाजूला अनिरुद्ध 11 गिरगाव. अनिरुद्ध 11 गिरगाव संघ सध्याच्या घडीला फलंदाजी करतोय. समीकरण बदलताना पाहायला मिळते. समीकरण आपण जर पाहिलं तर 9 बॉल आणि इथून बनवायचे 18 धावा. थोडस आता आपण जर पाहिलं तर अंकल 11 अंधेरी संघाला टीम मीटिंग घेण्यासाठी भाग पाडलाय. कारण गोलंदाजाकडून सातत्याने चुका होताना पाहायला मिळत आहेत. कधी वाईट कधी नो. आता तर फ्रीटचा बॉल आहे. फैजान स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळत आहेत. फैजान सलामीचे दोन्ही फलंदाज एका बाजूला प्रथम दुसऱ्या बाजूला फैजान. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा वर्षित पाहायला मिळत आहेत. फ्रीटचा बॉल आहे. यावेळी समोरच्या दिशेने लॉफ्ट केला जातोय. त्यावरती मिळतील किती धावा हे देखील पाहावं लागेल. 2 धावा 2 धावेच्या मदतीने पुन्हा एकदा धावफलक पुढे सरसावतंय. धावफलकावरती 41 धावा लागल्या जात आहेत. 8-16चं इक्वेशन. 8 बॉल आणि इथून बनवायचे 16 धावा. 16 धावा 8 बॉल
एका बाजूला फैजान, दुसऱ्या बाजूला वर्षित, वर्षित की फैजान, फैजान की वर्षित. चला मॅच थोडस फास्ट घ्या मित्रांनो. चला दोन्ही ऑफिशियल पण थोडस टीम मीटिंग घेऊ देऊ नका. वर्षित आपल्या बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज होताना पाहायला मिळतात. पुढचा बॉल घेऊन अर्थातच पाचवा बॉल घेऊन 8 बॉल 16चं इक्वेशन. या बॉल वरती मोठा फटका आला. मॅच पुन्हा शेवटच्या ओव्हर पर्यंत जाणार आहे. इथे पुन्हा एकदा आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. मिड विकेटला क्षेत्ररक्षक नागेश वाडेकर बॉल वरती आले. बॉलला पकडलं गेलंय. तद्वय एकच धाव घेतली जाते. सिंगल येताना पाहायला मिळते ना. शेवटचा बॉल आहे. 7 बॉल 15चं इक्वेशन, 7-15चं समीकरण. या बॉल वरती मोठा फटका येणार का? समोर ऑन स्ट्राईक आपल्याला प्रथम पाहायला मिळते, ज्याच्या बॅट मधून ऑलरेडी एक षटकार आलाय अगेन्स्ट द वर्षित. वर्षितच्या अगेन्स्ट आपण जर पाहिलं तर प्रथमच्या बॅट मधून देखील एक षटकार आलाय. याही सडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. सिंगल घेतली जाते. दुसऱ्या धाबीचा कॉल दिला जाईल का? आणि ते दुसऱ्या धाबीचा कॉल प्रथमचा होता, परंतु फैजानने थांबवलंय. 3 ओव्हरचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपन्न झालाय. धावफलकावरती लागल्या जात आहेत 43 धावा. जिंकण्यासाठी 6 बॉल आणि 14ची गरज असेल. जेव्हा पूर्वार्ध झालं त्यावेळेस असं वाटलं देखील नव्हतं की 6 बॉल 14 पर्यंत मॅच जाईल, परंतु शेवटच्या षटकामध्ये आलेल्या धावा फैजान आणि प्रथमने केलेली षटकार चौकारीची आतिषबाजी त्याच्या जोरावरती धावफलक जर पाहिलं तर असेल. शेवटची ओव्हर आहे. रवी गोलंदाजी ट्रॅक वरती सज्ज झाले. शेवटचे 6 बॉल 6 मध्ये 14 बनवायचे आहेत. ऑन स्ट्राईक प्रथम पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल रवीचा प्रथम साडी. पहिलाच बॉल खोलवर टप्प्याचा चेंडू झेल घेण्याची संधी आणि इथे होईल पहिल्या विकेटचं होईल पतन. फलंदाज प्रथमला तंबूचा रस्ता दाखवलाय रवीने आणि एक आशेचं किरण जागवलंय रवीने आपल्या संघासाठी. अर्थातच अंकल 11 अंधेरी संघ मॅच मध्ये कमबॅक करताना पाहायला मिळतोय. विकेट आली आहे महत्वाच्या क्षणी. क्रुशियल मोमेंटला रवीने आपल्या संघाला एक विकेट मिळवून दिली आहे. पहिलाच बॉल पायावरती टाकलेला फुल लेंथचा बॉल होता. मनगटाचा वापर केला पाहायला मिळाला. प्रथमने बॉलला उंची नाही लाभली आणि एलिमिनेशन देखील लाभलं नाहीये. 5 बॉल आणि इथून बनवायचे 14 धावा. 5-14चं इक्वेशन. रवी जसे मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅक वरती दाखल झाले तसं पहिल्या विकेट देखील आली आहे. फलंदाजीसाठी 3ऱ्या क्रमांकावरती सौरभ दाखल झालेत. आणखीन एक डावखुरी हाताचा फलंदाज, आक्रमक शैलीदार असा फलंदाज समोर रवी. आता मॅच मध्ये थोडासा बडचार पाहायला मिळतोय. अंकल 11 अंधेरी हा संघ. दुसऱ्या बाजूला आपण जर पाहिलं तर निश्चितच अनिरुद्ध 11 गिरगाव. यावेळी हा बॉल पुन्हा एकदा लॉफ्ट केला जातोय. बॉल चाललाय सरळ बायडिश लॉंगॉनच्या डोक्यावरून. 2च धावा मिळतील. समीकरण बदलते. 4-12चं समीकरण. 4-12 4-12 कोणाचे वाजणारे या ठिकाणी 3-13. सध्याच्या घडीला मैदानाच्या आतमध्ये गरज आहे 4 बॉल आणि 12. एका बाजूला सौरभ, दुसऱ्या बाजूला रवी, तिसऱ्या बाजूला नॉन स्ट्रायकिंग एन वरती फैजान. फुल टॉस बॉल ऑन साइडला फेकून दिला जातोय. चूक घडली आहे रवी कडून. फुल टॉस बॉल वरती फुल टोल वसूल केलेला पाहायला मिळतोय. षटकार आलेला पाहायला मिळतोय. आपण जर पाहिलं तर सौरभच्या बॅट मधून महत्वाच्या क्षणी मच नीडेड षटकार येताना पाहायला मिळतोय. 3 बॉल आणि 3 मध्ये बनवायचे 6 धावा.
सकाळपासून प्रेक्षक मायबापला ज्या मॅचची ओढ लागली होती ती मॅच मात्र आपल्याला यावेळेस पाहायला मिळते. 3 बॉल आणि 6 धाब्यांची गरज आहे. 6 बॉल 3 धाबा. एका बाजूला अनिरुद्ध 11 गिरगाव, दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळतोय अंकल 11 अंधेरी. अंधेरी की गिरगाव, गिरगाव की अंधेरी. शेवटचे 3 बॉल 6 बनवायचे आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती पुन्हा एकदा रवी सज्ज झालेले पाहायला मिळत आहेत. एक विकेट घेऊन त्यांनी मॅच मध्ये कमबॅक करून दिला होता, परंतु यावेळेस फुल टॉस बॉल आला त्याच्यावरती सौरभने केलेला आक्रमण. 6 धाबा देऊन जात आहेत. 3 बॉल आणि 6 धाब्यांसाठी पुढचा बॉल घेऊन गोलंदाजी ट्रॅक वरती रवी. यावेळी समोरच्या दिशेने ड्राईव्ह केला जातोय. एक धाव घेतली जाते. सिंगल वरतीच समाधानी व्हावं लागेल. समीकरण बदलताय. 2 बॉल आणि 5 धाब्यांची गरज असेल. कंपल्सरी चेसिंग स्पर्धेचा नियम आहे, त्यामुळे 2 बॉल मध्ये तुम्हाला 5 बनवायचेच आहेत. 4 बनवून तुम्ही पराभूत होणार आहात, त्यामुळे तुम्हाला 5 धावा बनवाव्या लागतील. 2-5 समीकरण. शेवटचे 2 बॉल 5 धावा. एका बाजूला गोलंदाज रवीला ह्या धावा रोखायच्या आहेत, तर दुसऱ्या बाजूला फैजान त्याला ह्या धावा बनवायच्या आहेत. 2 मध्ये 5 धावा बनवायच्या आहेत फैजानला, दुसऱ्या बाजूला रवी 2 मध्ये 5 वाचवायचे आहेत. एका बाजूला अंधेरी, दुसऱ्या बाजूला गिरगाव. शेवटचा 2 बॉल. 5वा बॉल घेऊन रवी. यावेळी हा बॉल फ्लिकचा फटका पाहायला मिळतो. एक धाव घेतली जाते. सिंगल वरती समाधानी होतील. शेवटचा 1 बॉल आणि 4 धाब्यांची गरज असेल. 1 बॉल 4 धाबा. समोर ऑन स्ट्राइक सौरभ, ज्याच्या बॅट मधून एक हवाई हल्ला आलाय. हवाई सफर झालेला बॉल पाहायला मिळालाय, ज्याच्या बॅट मधून एक षटकार आलाय. शेवटचा बॉल 4 धाबा. 1 बॉल आणि 4 धाब्यांची गरज आहे. आता मात्र स्वतः नागेश वाडेकर देखील गोलंदाजाच्या जवळ आलेले पाहायला मिळत आहेत. शेवटचा बॉल आहे. 4 धाब्यांची गरज आहे. एका बाजूला रवी. आतापर्यंत सगळं काही त्याच्या बाजूने झालंय. शेवटचा 1 बॉल आहे. शेवटचा 1 बॉल कशा पद्धतीने डिलिव्हर केला जाईल. गोलंदाज सज्ज, फलंदाज सज्ज. शेवटचा बॉल आहे. क्षेत्ररक्षणामध्ये सातत्याने बदलाव केला जातोय. शेवटचा 1 बॉल 4 धाबा. गोलंदाजी ट्रॅक वरून हा चाललाय रवी. समोर सौरभ. रवी की सौरभ, सौरभ की रवी. अंधेरी की गोरेगाव. आणि इथे काय घडतंय, यावेळेस विजय संपादन करून दिला जातोय. रवीने आपल्या संघाला आणि या स्पर्धेच्या पुढील फेरीमध्ये निश्चितच प्रवेश केलेला पाहायला मिळतोय.